दरम्यान पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं। त्रिभाषा सूत्राचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच घेतला होता याची फडणवीसांनी आठवण करून दिली। डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीने ठाकरेंना सोपवलेल्या अहवालातील शिफारशीच फडणवीसांनी वाचून दाखवल्या। उलट महायुती सरकारने हिंदी सक्तीचा GR बदलून हिंदी वैकल्पिक विषय केला असं फडणवीस म्हणाले। दरम्यान हिंदीवरून दोन्ही ठाकरेंनी हातात हात घालून रस्त्यावर उतरण्याचं ठरवलं। त्यामुळे आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाच प्रश्न विचारावा असं आवाहन फडणवीसांनी केलं। 14 सप्टेंबर 2021 रोजी हा अहवाल सादर झाल्यानंतर तो मंत्रिमंडळापुढे आला आणि 7 जानेवारी 2022 ला त्याचं इतिवृत्त कायम झालंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही आहे कॅबिनेट निर्णयावर, मिनिट्सवर, म्हणजे कन्फर्म झालेली आहेत मिनिट्स की त्यांची उद्धवजींची सही याच्यावर आहे। त्यामुळे याच्यामध्ये कुठेही हा अहवाल स्वीकारताना त्रिभाषा सूत्र बाजूला ठेवा, हे आम्हाला मान्य नाही, याच्यावर निर्णय केलेला नाही, असं काहीच म्हटलेलं नाही। सत्तेतनं बाहेर आलं की वेगळं बोलायचं, ही जी पद्धत आहे याच्यामध्ये केवळ विरोधाला विरोध अशा प्रकारची पद्धती दिसते। त्यामुळे खरं तर पहिला प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत राज ठाकरे नव्हते, कारण त्यांचा मंत्रिमंडळातही नव्हता, अपोजिशनलाही कोणी नव्हता। मला तर असं वाटतं की पहिला प्रश्न राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुम्हीच जर याला मान्यता दिली तर आता कुठल्या तोंडाने आंदोलन करायला निघालात, हा प्रश्न विचारला पाहिजे।